आणि यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। त्यासोबत या मेट्रोसोबत आम्ही बसेसचं इंटिग्रेशन आणि बाकी ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। तसेच पुण्यामध्ये एक टनेलचं नेटवर्क देखील करण्याचा आमचा मानस आहे, ज्या माध्यमातून या पुण्याला वाहतुकीच्या कोंडीतनं आपल्याला मुक्त करता येईल। सर 200 किलोमीटरचा जो प्रस्ताव तुम्ही सांगितला की पुण्या शहरात 200 पुणे पिंपरी सर तो मार्ग कसा असणार आहे आणि त्या सगळ्याला मंजुरी आता मिळाली आहे? हे वेगवेगळे मार्ग आहेत। याच्यातले 55 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे, जवळपास 55 किलोमीटरचं काम सुरू आहे आणि 80 किलोमीटर हे प्लॅनिंगमध्ये आहे। त्याच्यामध्ये ह्या 23 किलोमीटरचा मार्ग आहे, 11 किलोमीटरचा जो मार्ग आहे हा मे मध्ये पूर्ण होतोय, उरलेले 12 किलोमीटर हे जुलैमध्ये पूर्ण होत आहे। असं आहे की या संदर्भातला ॲक्शन प्लॅन हा मी ऑलरेडी बजेट मांडतानाच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। भविष्यात ती न्यावीच लागणार आहे आणि नेणार आहोत आपण, जाणार आहे तिकडेही जाणार आहे। सर एलपीजी गॅसचं काय स्टेटस आहे? पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 2 दिवसात घरगुती गॅस पुरवठा सुरू होईल। पुणेकर मोठे पॅनिक आहे, रोज आम्हाला रांगा दिसत आहेत, काय असं शेतकऱ्यांना पुणेकरांना? मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणी रांगा लावायची आवश्यकता नाही आहे, आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। कुठे पॉप लिंचिंग पाहायला मिळालं तुम्हाला? मी माहिती घेऊन बोलेल, माझ्याकडे माहिती नाही। काय मला बोललो त्याच्यावर सकाळी? भीमाशंकरचा प्रश्न आहे सर, ते आता महानगरपालिकेमध्ये बॉडी आलेली आहे, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, वेगवेगळे सभापती आहेत। ते या संदर्भातलं उत्तम प्लॅनिंग करतील। त्यांना राज्य सरकारकडनं जी मदत पाहिजे आहे ती सगळी मदत राज्य सरकार करेल। सर भीमाशंकरचा प्रश्न आहे, भीमाशंकर मंदिर बंद आहे कॉरिडॉरमुळे, पण भाजपचे खासदार दुबे आले होते आणि त्यांना व्हीआयपी दर्शन देण्यात आले। सामान्य नागरिकांना एक न्याय आणि बाकीच्या खासदार मंत्र्यांना दुसरा न्याय, असं का? त्याची माहिती घेतली नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात। मी पहिल्यांदाच तुमच्याकडनं हे ऐकतोय। भीमाशंकरच्या मंदिराचं आपण काम फार वेगाने करतोय, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभाच्या आधी भीमाशंकरचं काम पूर्ण करायचं आहे। चला। महामेट्रो भवनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामधून बोलत होते। देशामध्ये गॅसचा कोणताही तुटवडा नाही अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।